सारेगामापा आइडिया सारेगामापा। अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए, ऐसा झटका लगे है जिया पे, पुनर्जन्म हो जाए। वाह भैया, कमाल कर दिया है। हाय हाय। अरे जय जय शिव शंकर, घाटा लगे न कंकर। अरे जय जय शिव शंकर, घाटा लगे न कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी मैं, मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम न लिया वो सौरभ दी। अरे जय जय शिव शंकर, घाटा लगे न कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी मैं, मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम न लिया वो सौरभ दी। मोरे नाना पड़े जतना से बिजुरी तोरी फुला बारी। एक के दो, दो के चार, मुझको तो दिखते हैं। ऐसा ही होता है जब दो दिल मिलते हैं। एक के दो, दो के चार, मुझको तो दिखते हैं। ऐसा ही होता है जब दो दिल मिलते हैं। सर पे जमी, पाँव के नीचे है आसमां। सौरभ दी, सौरभ दी, सौरभ दी। सौरभ दी। जय जय शिव शंकर, घाटा लगे न कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी मैं, मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम न दिया वो सौरभ दी। होली है। रंगारंग एपिसोडची रंगारंग सुरुवात झालेली आहे आणि जसं होळीमध्ये आपण सगळेच म्हणतो बुरा ना मानो होली है. अरे बापरे, सुरुवातच अशी झाली, आता पुढे काय होईल मला काही कल्पना येत नाहीये. मी आज होळीच्या धुळवडीच्या निमित्तानं आयडिया सारेगमपच्या मंचावर आलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि दोन्ही मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. नमस्कार, आयडिया सारेगमपच्या या रंगारंग भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी आयडिया सारेगमपच्या सगळ्या टीमतर्फे आणि झी मराठीच्या सगळ्या फॅमिली, सगळ्या कुटुंबातर्फे झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना होळी आणि धुळवडीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या या रंगारंग भागाची सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आमच्यासारखंच तेवढंच रंगलेल्या परीक्षकांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अवधूत गुप्ते, अरे जय जय शिव शंकर, घाटा लगे न कंकर, वंदना गुप्ते. का पिया। आज भले त्यांना आमच्यासारखी इथे बैठकीत बसण्याची काही संधी नाहीये, परीक्षणाची तेवढीच अवघड जबाबदारी आजही त्यांच्यावर आहे म्हणून ते तिथे बसलेत. पण बाकी आज आम्ही सगळे इथे बसून खूप धमाल करणार आहोत. काही गाण्यांचं कसं असतं की समजा अंताक्षरीमध्ये ठ हे अक्षर आलं की अर्थातच कुणी न विचार करता ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए हे गाणं येतच. तसंच धुळवड आणि रंगपंचमी यापैकी काहीही म्हटलं की कुठलं गाणं येतं? एक्झॅक्टली. आणि तेच रंगीबेरंगी गाणं घेऊन आजच्या या रंगीबेरंगी भागाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत मोहन जोशी. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, अरे कैन मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया, ओ रंग रसिया हो. रंग बरसे भीगे चुनरियारी रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, ओ रंग
रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे सोने की थाली में जोना परोसा सोने की थाली में जोना परोसा अरे सोने की थाली में सोने की थाली में जोना परोसा अरे खाए गोरी का यार बलम तरसे रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे लौंगा इलाची का अरे लौंगा इलाची का भाई लौंगा इलाची का हाँ, लौंगा इलाची का बीड़ा लगाया लौंगा इलाची का बीड़ा लगाया अरे लौंगा इलाची का लौंगा इलाची का बीड़ा लगाया अरे चबे गोरी का चबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली 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 रंग बरसे बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे हाय असा परफॉर्मन्स आयडिया सारेगमपच्या मंचावर झाल्याचं पाहिल्याचं मला तरी आठवत नाहीये. क्या बात आहे. सगळे कंटेस्टंट्स इथेच आहेत, सगळे कलाकार इथेच आहेत आणि सगळेच तेवढीच मजा घेत होते तुमच्या गाण्याची. आपण परीक्षकांना विचारूया. जरूर अवधूत, नाही बोलायचं आहेच आम्हाला की गाण्याविषयी काय झालं, पण एक आपण लक्षात ठेवायला हवं इथे की आपण सुरुवातीला सगळ्यांनी गाणं सादर केलं आणि आपण छान होळी साजरी केली आणि छान आपण धुळवडीच्या रंगांना हात घातलेला आहे. पण हे करताना विसरता कामा नये की आपण एका कॉम्पिटिशनला आलेलो आहोत आणि असं असताना जर का पार्टिसिपेंटचा परफॉर्मन्स चालू असताना तुम्ही बाकीचे लोक उठून नाचताय वगैरे आणि त्याची सुरुवात मला वाटतं केतकीने केली. तोपर्यंत बाकी कोणी या नियमांचा भंग केलेला नव्हता. पण केतकी, जर का हा परफॉर्मन्स तुझं हे जर का गाणं असतं आणि दुसरं कोणी उठून या परफॉर्मन्सला असं नाचलं असतं, तुला चाललं असतं का? त्यांना त्याच्यावरती मार्क मिळणार आहेत. हो ॲक्च्युली बरोबर आहे. पण म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नाचलात तरी चालेल, त्यामुळे आय थॉट की चालणार नाही, नाचलं तरी चालेल, सुरुवातीला नाचलं तरी चालेल. ह्या काय का कोणी दुसरं गात असताना नाचलं चालेल, ऑलरेडी नाचून झालेलं होतं. आज ज्याचे मार्क कॅल्क्युलेट होणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना जर का एखादा मार्क कमी पडला त्याची जबाबदार कोण? केतकी. बस 2 मिनिटं मी पण घाबरलो होतो. गाण्याकडे येतो. धमाल आली, खूप मजा आली आणि तुमच्या आवाजात जो खर्ज आहे किंवा एक बेस आहे त्याचा तुम्ही एकदम मस्त वापर केला आणि म्हणजे मला बच्चन साहेबांच्या आवाजाची आठवण झाली. इतकं छान गाणं. त्या वंदनाताई, खूपच छान. अवधूत म्हणाल तसं खरंच वंडरफुल सॉन्ग, वंडरफुल. त्या गाण्यातच रंग भरलेला आहे सगळ्या. मोहननी खूप मस्त म्हटलं आणि शेवटचा वा
भांग पिने के बाद जो कुछ नाही मी होता पण है त्यांच्याबरोबर जरा वाहत गेलो, बाकी मी असं कधी करत नाही. पण म्हणलं हे सगळेच करतायत तर मी पण काहीतरी करावं. मी अगदीच ठोकळ्यासारखं उभं राहून गायला नको म्हणून म्हटलं जरा झलक दाखवली, बाकी काय. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. कालच्या भागापासून होळीच्या निमित्तानं मी सगळ्या कलाकारांना विचारतोय की त्यांची एक अशी वाईट प्रवृत्ती, एक दुर्गुण जो आजच्या दिवशी होळीमध्ये तुम्हाला नष्ट करावा असा वाटेल. तुमचा असा कुठला दुर्गुण आहे? मला असं वाटतं की जे गुण आहेत ते बरे आहेत आणि ते स्वतःकडे असू द्यावेत, असं काही व्हायला नको आहेत. तरी पण एक प्रथा म्हणून एक सांगा. काम ज्या पद्धतीने मी स्वीकारतोय त्याला थोडं रिस्ट्रिक्शन आणीन, कारण गेले 2 दिवस माझी तब्येत पण ठीक नाही या दौऱ्यामुळे म्हणा किंवा जाण्या येण्यामुळे. तर थोडं रिस्ट्रिक्टेड काम मी करीन आणि सिलेक्टेड काम करीन. असा जो वाईट गुण होता माझ्यात की येतंय काम तर नाही म्हणू नका, करूया, तर ते मी थांबवेन. प्रेक्षकांच्या मतांना, त्यांच्या वोट्सना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेती निवडण्यासाठी. त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरपूर मतं पाठवा आणि तुम्ही एक मतांसाठी एक आवाहन होऊन जाऊ दे. माझं गाणं जर तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. माझा कोड नंबर आहे 3. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस कोड नंबर 3 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. मोहन काका, मैफिलीची सुरुवात तर झकास केलीत. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी थँक्यू. तुमच्या आवडत्या आयडिया सारेगमप सेलिब्रिटीचे फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफ्स मिळवण्यासाठी आता फक्त स्क्रीनवर दिलेले डिटेल्स वाचा आणि आयडिया सबस्क्रायबर्स हे फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफ्स डाउनलोड करू शकतात. याच एका छान आयडियावर एक छोटासा रंगारंग ब्रेक घेऊयात. असे जा, असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. कन्हैया संग होरी, कन्हैया संग होरी, कन्हैया संग होरी, चलो सखी खेले कन्हैया संग होरी. अजय, मी श्रीमंत झालो आज. मी कमाल केली आज, म्हणजे सिक्सर मारली. जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा, हात लाग कोणा माझ्या चोळीचा, हात लाग कोणा माझ्या चोळीचा. आय ना कब आए ना, घेतल्याशिवाय जाय ना, पेटी को चाबी लगता है, अरे हमको पैसा मिलता है, गो गो गोंगाटी. उंदराने नेली लंगोटी. सारेगमप आयडिया सारेगमप सारेगमप आयडिया सारेगमप. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. प्रत्येक रंग काहीतरी अर्थ घेऊन येतो. लाल रंग शौर्याचा म्हणून ओळखतो आपण. तसंच हिरवा रंग हा सुबत्तेचा, निसर्गाचा रंग म्हणून ओळखला जातो. पांढरा रंग हा शांततेचा आणि पूर्णत्वाकडे जाणारा म्हणून ओळखला जातो. असंच ज्या महान कलाकाराचं गाणं पूर्णत्वाकडे जात होतं, अशाच महान कलाकाराचं गाणं आपल्यासमोर सादर करायला येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अजय पूरकर. होरी को खेलैया यार, भगवान जामत रे. होरी को खेलैया यार, भगवान जामत रे. हे भगवान जामत रे. जो भगवान तू, जो भगवान तू बाहर जाय लगो, जो भगवान तू बाहर जाय लगो, हम मरूंगी कटार खाए,
भगवान जामत रे भगवान जामत रे कन्हैया संग होरी 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 चलो सखी खेले कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी अपने अपने भवन से निकली अपने 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 भवन से निकली कोई सावरी कोई गोरी हाथ लिए कंचन पिचकारी हाथ लिए कंचन पिचकारी केसर रंग भरोरी कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी कन्हैया चलो सखी खेले कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी नार बनावोरी रसिया को नार बनावोरी रसिया को नार बनावोरी रसिया को नार बनावोरी रसिया को लाल गुलाल त्रिगन बिच अंजन लाल गुलाल त्रिगन बिच अंजन बेंदी बाल लगावोरी रसिया को नार बनावोरी 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 रसिया को क्या बात आहे अजय. आज म्हणजे इथे अक्षरशः एक मैफिल जमल्याचाच फील आलाय. तुलाही वाहवा शेजारून ऐकू येत असेल. हो दाद देत होते सगळे. अशा प्रकारचा परफॉर्मन्स आय गेस पहिल्यांदाच करायला मिळाला. हो नक्कीच नक्कीच क्या बात आहे निलेश. क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा निलेश परबसाठी सुद्धा. आज खूप मोठं धाडस म्हणजे कुमारजींची ही रचना गायचं धाडस मी या मंचावर करतोय. माझ्याकडे कुमार गंधर्वांचं एक 550 तासांचं रेकॉर्डिंग आहे आणि त्यात एक रंगपंचमीची मैफल आहे आणि फोकचं त्या मध्य प्रदेशातल्या त्या सगळ्या प्रदेशाचं बेसिकली एक वास म्हणतो ना आपण, तो गंध आहे त्या प्रदेशाचा त्या सगळ्या म्युझिकमध्ये. त्यामुळे मला वाटलं की हे इथे सादर केलं आणि आज इतकं छान आज औचित्य साधलं मी ते की आज म्हणूयात म्हणलं. कुमारजींकडे ती ताकदच होती की होळी नसताना सुद्धा मैफिल रंगवावी कशी. मास्टर्स होते ते. ह्या निमित्ताने तू त्यांना आज आपण आदरांजली वाहिल्यासारखंच झालं. आणि तू फार सुंदर गायलास. एक तर तानपुरा नसताना बरोबर ह्या चीज अशा लांब असणाऱ्या लोकांबरोबर गाणं, म्युझिशियन्स बरोबर गाणं ही खूप कसरत होती. आज मला सत्तूचंही कौतुक वाटतं. खूप सुंदर तू त्याच्यावर पेटी हार्मोनियम वाजवली सत्तू. आणि ह्याला जर हार्मोनियम नसेल तर गंमतच नाही या गाण्याला. त्यामुळे खूप सुंदर गायलास तू. अगदी फार छान नजाकतीने गायलास. थँक्यू थँक्यू. अजय मी कमाल केलेली आज. म्हणजे सिक्सर मारलेले तुम्ही. एकतर तुमचे खूप खूप लक्ष धन्यवाद की इतकी चांगली गोष्ट आम्हाला आज ऐकायला ह्या मंचाला दिलीत. आणि त्याच्यानंतर त्यासाठी तुम्ही जे प्रयास केलेत की एक वेगळी दुसरीकडची गोष्ट आहे. मला नाही वाटत की हे एकत्र वाजलेलं नाही ना. नाही
हे वेगळं एकीकडचं सुरुवातीची होरी तुम्ही दुसरीकडची घेतलीत आणि ही पुढची रचना दुसरीकडनं घेतलीत आणि त्याला तुम्ही एकत्र आणलं. तर हा पण प्रयत्न इतका चांगला वाटला ऐकताना, तर खरंच तुमची कमाल. आणि मला लोक विचारतात की सारेगमच्या मंचाने काय काय दिलं सारेगमपच्या, तर त्याच्यामध्ये एक ॲडिशन आज झालेली आहे की मला मी श्रीमंत झालो आज, की एक माणूस मिळाला ज्याच्याकडे इतकं चांगलं रेकॉर्डिंग आणि इतकं चांगला ऐकलेला माणूस आहे, असा माणूस मिळाला आणि त्याच्यातनं एक चांगली चीज आज ऐकायला मिळाली. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. वरचा सा वंदनाताईंकडून आणि नील अवधूतकडून. कालपासून आपण होळी आणि त्या निमित्तानं आज कुठल्या एका दुर्गुणाची तुला होळी करावीशी वाटते असं विचारतोय, पण मी तुला नाही विचारणार दुर्गुण. मग आज जर तुझी पत्नी इथे आहे तर तुझ्यापेक्षा तिलाच विचारूया ना, म्हणजे खरं काय ते कळेल. बापरे. सई, काय ग बाबांमधलं तुला काय नाही आवडत? बाबासारखा बाहेर असतो. तुला वेळ नाही देत अजिबात. पण तू बघतेस ना, तू एवढं काम करतो, टीव्हीवर बघत असशील, नाटकांमध्ये बघत असशील. आणि जर असलाच तर मित्रांबरोबर बाहेर जातो. मेधा, तुम्हाला काय वाटतं, काय दुर्गुण एक आहे की जो त्याने आजच्या दिवशी होळीमध्ये टाकून भस्मसात करावा? सहसा तो चिडत नाही, पण एकदा चिडला की समोरच्याचं काही खरं नसतं. तर मला असं वाटतं की त्यांनी होळीमध्ये तो एक दुर्गुण सोडून दिला, टाकून दिला, तर त्याच्यासारखा माणूस मिळणार नाही. क्या बात आहे. चिडणं यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की माझी एक मैत्रीण ती कायम म्हणते, अजय यू शुड लर्न टू फॉरगिव्ह. तर ते माझ्याकडनं होत नाही. ती बरोबर बोलली की तो एक दुर्गुण मी आज होळीत टाकून दिला पाहिजे, की लोकांना माफ करायला शिकलं पाहिजे. बरं, आता यानंतर महाविजेता किंवा महाविजेती ठरण्यासाठी काय आवश्यक असेल तर प्रेक्षकांची मतं. हो, त्यामुळे एक वोटिंग अपील होऊन जाऊ दे. हो. माझं गाणं जर तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर मला भरभरून SMS पाठवा. माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस माझा कोड नंबर 5 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकतात. तुला इथून निरोप देण्यापूर्वी आज झी मराठी परिवारातले अनेक सदस्य वेगवेगळ्या मालिकांमधून, कार्यक्रमांमधून आपण ज्यांना बघतो, असे सगळे सदस्य इथे होळी साजरी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यातले उभ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सुद्धा इथे आहेत. तर मला त्यांना विचारावं असं वाटतंय, आदेशजी मला सांगा तुमच्या लक्षात राहिलेली एखादी धुळवड. गिरणगावातली धुळवड जास्त लक्षात आहे. अभ्युदयनगरमधली, ज्या गिरणगावात लहानाचा मोठा झालो, त्या ठिकाणी ते स्वतः खड्डा खणायचा. बिल्डिंगमध्ये असलेल्या तुटपुंज्या पैशांमधून जमेल तेवढं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्या परीने द्यायचे आणि मग इकडची तिकडची लाकडं घेऊन यायची, होळी करायची आणि मग दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने धुळवड व्हायची. मला असं वाटतं की आयना का बायना घेतल्याशिवाय जायना, हे जे त्यावेळेचं गाणं होतं, किंवा पेटी को चाबी लगती है, गोंग गोंग गोंगाटी, तर अशी जी काही त्यावेळची गाणी होती आणि त्यातून प्रत्येक घरात जायचं, मग पाणी दिलं जायचं. एकतर सकाळी 4:30 वाजता ते पाणी यायचं. पण त्या दिवशी ज्या पद्धतीने दिवसभरासाठी साठवलेलं पाणी कोणताही विचार न करता खऱ्या अर्थाने ती गिरणगावातली मंडळी उधळण करायची त्या पाण्याची, कुठेही काटकसरपणा नसायचा. मला असं वाटतं की ती धुळवड कधी विसरता येणार नाही. पण आता बोलताना जी 2-4 गाणी तुम्ही नुसती म्हणून दाखवलीत तर तसं चालणार नाही. म्हणजे आमच्या मंचावर आता आई नका बायना घेतल्याशिवाय जायना, आई नका बायना घेतल्याशिवाय जायना, पेटी को चाबी लगता है, हमको पैसा मिलता है, अरे पेटी को चाबी लगता है, अरे हमको पैसा मिलता है. गो गो गोंगाटी, उंदराने नेली लंगोटी, गो गो गोंगाटी, उंदराने नेली लंगोटी, अरे उंदराची आस कवटा खाय, 12 महिने उपाशी राय, आई नका बायना घेतल्याशिवाय जायना, आई नका बायना घेतल्याशिवाय जायना, अरे आई नका बायना. आता तर घेतल्याशिवाय जायनाच. कदाचित आजच्या मुलांना त्याची गंमत कळणार नाही, पण ती धुळवड, तो आनंदच वेगळा होता. हां, तो कम्प्युटरच्या जमान्यातल्या मुलांना नाही कळणार. पण या निमित्तानं
आज आपल्या झी मराठीच्या अनेक प्रेक्षकांच्या आठवणी तुम्ही ताज्या करून दिल्यात. धन्यवाद. थँक्यू. अजय धन्यवाद. तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा महाविजेतीला मिळणारे वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून 1,00,000 रुपयांचे सुवर्णालंकार आणि त्याचबरोबर 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत प्रत्येकी 50,000 रुपयांचे सुवर्णालंकार. आणि याच चांगल्या नोटवर एक छोटासा ब्रेक, छोटीशी विश्रांती घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा. जब से देखा मैंने तुझको, मुझको बंदगी आ गई. मैं शायर तो नहीं. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयडिया सारेगमप मध्ये रंग हा प्रत्येक गाण्यावर आपापल्या पद्धतीने चढलेला असतो. तशीच एक वेगळ्या रंगाची, वेगळ्या ढंगाची लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा, खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा. आम्ही तर न्याग पोरी जमलो गावाबाहेरी, सख्याची आली स्वारी, उडविली ती पिचकारी. हात लाग घेरत्यानं टोळीचा, टोळीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा. झनी पाऊलाव घडलं आणि काळीज धडधडलं, काय सांगू मी पुढलं, क्षणातच सार घडलं. जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा, हात लागो कोणा माझ्या चोरीचा. मला काही समजना, मला काही उमजना, त्याला कोणी सांगना, कुणाला तो ऐकना. गाव साधला ऐन वेळीचा, वेळीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा. Once more, once more, Once more, once more, once झनी पाऊलाव घडलं आणि काळीज धडधडलं, काय सांगू मी पुढलं, क्षणातच सार घडलं. जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा, हात लाग कोणा माझ्या चोरीचा. फाड़ दिया, फाड़ दिया. बाई
फार भिजून टाकलं तो तुम्ही रंगांमध्ये. आवडलं ना? अहो लय आवडलं. हा मग ठीक आहे. आपलं नेहमीच असंच बोलणं होतंय का? हा नाही म्हणजे लावणी असली की असंच बोलायला लागतंय ना. लावणी असली की असंच बोलतोय. मिशा कशाला पिळायला लागला तुम्ही? आता आहे म्हणून पिळतोय. मग ठीक आहे. हा मग ठीक आहे. ते बघ तिकडे ते वाट बघतायत. कोण? ते हो आपले परीक्षक. त्यांना विचारायचं. हा म्हणजे चला अवधूतजी. काही नाही, ओके, डन, फॅन्टॅस्टिक, सॉलिड, चाबूक, धमाल आणली, मजा आली. थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आणलीस तू अमृता. मला फक्त एकच वाटलं की ह्या गाण्यातले शब्द ऐकले तर ते जरा भान ठेव नाचताना किंवा होळी खेळताना काय केलंस तू हे असं ते आहे गाणं. तर मला असं वाटतं की ते जास्तच बेभान होऊन तू गायलीस. मुळात लावणीमध्ये अनेक भाव असतात दडलेले, स्त्री सुलभ त्यातले जे भाव आहेत ना त्या स्वरांमध्ये दडलेले ते तू नाही दिलेस असं मला वाटलं. पण तू गायलीस उत्तम. ओके थँक्यू. वंदना त्यांनी प अवधूतने नी दिलाय. अमृता आज जसं मी सगळ्यांनाच विचारतोय मला तुला तुझा एक दुर्गुण विचारायचा आहे जो आज होळीच्या दिवशी तुला नष्ट करावा असं वाटेल किंवा भस्मसात करावा. मला असं वाटतं की दुसऱ्याला माफ करणं हे तर असतंच, पण कधी कधी ना आपण स्वतःलाही माफ करायचं असतं. म्हणजे कधी कधी मी स्वतःला खूप धारेवर धरते की हे असं म्हणजे असंच व्हायला हवं होतं किंवा तसंच व्हायला हवं होतं. तर हे फार परफेक्शन सुद्धा मग कुठेतरी कधीतरी जगण्यातली मजा कमी करू शकतं असं मला वाटतं. सो हे जे ओव्हर परफेक्शन आहे ते आज त्याची मी आहुती देऊ इच्छिते. आज झी मराठीच्या परिवारातले अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत. त्यापैकी आपल्या लाडक्या मालिका अरुंधती मधल्या अश्विनी एकबोटे इथे आहेत. अश्विनीताई मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आठवणीतली एखादी धुळवड. खरं तर कॉलेज नंतर धुळवड खेळायचीच विसरून गेले होते, पण जेव्हा मुलगा झाला आणि त्याला रंगांची भीती वाटत होती, पण त्याची जेव्हा भीती गेली आणि तो खऱ्या अर्थानं रंग खेळायला लागला मित्रांबरोबर, तेव्हाची रंगपंचमी आयुष्यात विसरू शकत नाही. कारण तो रंग खेळून घरभर हिंडत होता, भिंतींवर रंग उडाले होते आणि माझा चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला होता की हे सगळं सावरायचं कसं. ती रंगपंचमी मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आभास हा या लाडक्या मालिकेतली अपूर्वा सुद्धा इथे आहे. अपूर्वा, तू शिवाजी पार्कातली, दादरची, तिथली एखादी लक्षात राहिलेली धुळवड? प्रत्येकच रंगपंचमी आम्ही मजेत करतो शिवाजी पार्कला खेळून. प्रत्येक वेळेला आम्ही हे असं माती गोळा करायची, अंडी, घाणेरडी अंडी जी असतात ती घ्यायची, ती फोडायची आणि ज्याच्यावर राग आहे ना त्याला घेऊन यायचं आणि रंगवायचं. तुझं वोटिंग अपील होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी. तुम्हाला जर माझा आवाज, माझं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून SMS करा. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. अमृता, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. सगळ्या प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा एक आठवण करून द्यायची आहे की या आठवड्यापासून जसं परीक्षकांचे गुण सुद्धा आवश्यक आहेत तसंच तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे वोट्स, मतं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत या पर्वाचा महाविजेता किंवा महाविजेती ठरवण्यासाठी. त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरभरून मतं द्या. आयडिया सारेगमपचे सगळे रंगीबेरंगी अपडेट्स मिळवण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. आणि असाच एक हॉटम हॉट ब्रेक घेऊयात, एक विश्रांती घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. आणि आज इथून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीचं नाव मोहन जोशी. जब से देखा मैंने तुझको मुझको बंदगी आ गई. मैं शायर तो नहीं. सारेगमपा आइडिया सारेगमपा सारेगमपा आइडिया सारेगमपा. आयडिया सारेगमप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्या कलाकारांची गाणी झालेली आहेत आणि आता मनात जरी कोणाच्या नसलं आणि इच्छा नसली तरी सुद्धा प्रथेनुसार या कार्यक्रमाच्या नियमानुसार वेळ आली आहे एलिमिनेशनची. मी मान्यवर परीक्षकांना विचारतो की आज डेंजर झोन मध्ये कोण तिघ आहे? आज डेंजर झोन मध्ये असलेल्यांची नावं आणि आज इथून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीचं नाव मोहन जोशी नाहीये. तुम्ही सेफ आहात.
अमृता, तुलाही बाहेर जायचं नाहीये, तू देखील इथेच आहेस. प्रशांत दामले आणि केतकी थत्ते ही दोन्ही नावं पुढच्याही आठवड्यात आपल्याबरोबर असणार आहेत. अजय पुरकर आणि वैभव मांगले, तुम्ही दोघंही जण आज इथून बाहेर जाणार नाही आहात. राहती राहिली दीप्ती. तर दीप्ती, तुला असं वाटतं या सगळ्यांना जर का मी बाहेर नाही जायला सांगितलं तर तुला एकटीला काढीन? काही नाही मित्रांनो, होली आहे. अशा छान मजेच्या दिवशी आणि इतकं छान धमाल 2 दिवस केल्यानंतर अशा सोहळ्याचा शेवट एखाद्या पार्टिसिपंटनी बाहेर जाऊन व्हावा असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये कोणीही बाहेर जाणार. वा 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 वा. परंतु म्हणजे आज आम्ही जे मार्क दिले काल आणि आज मिळून, हे मार्क खोटे नव्हते. हे मार्क पुढच्या वेळेच्या मार्कांमध्ये ॲड करून मग निकाल दिला जाईल. त्यामुळे आजचा तुमचा परफॉर्मन्स हा कॉम्पिटिशनमधलाच होता आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे परफॉर्मन्सेस होतील ते आणि हे ह्या दोन्ही परफॉर्मन्सेसच्या गुणांची टोटल करून पुढच्या आठवड्यामध्ये एलिमिनेशनचा निकाल दिला जाईल. थँक्यू अवधूत. म्हणजे यावेळेला ही होळी आणि धुळवडीची भेट समजायला हरकत नाही परीक्षकांकडून सगळ्या कलाकारांसाठी. पण तुमच्याही मनात असलेला प्रश्न माझ्या मनात होता तो, जसं आपलं आधीच बोलणं झालंय, जितेंद्र जोशी ज्यानं कालच्या भागामध्ये गाणं सादर केलं त्याच्याबद्दलचा निर्णय अजूनही राखून. अभिजित, एक मिनिट. म्हणजे खरं तर मी इकडे सेलिब्रेट करायला आलो होतो. इथे आल्याच्या नंतर मला कळलं की जितू गायलाय ह्या स्पर्धेसाठी. तर जर जितू जोशी गात असेल या स्पर्धेत तर मी का नको? मी पण गातो, बरा गातो मी. म्हणजे हवं तर मी ऑडिशन द्यायला तयार आहे. नाही पॅडी, याचा असं आहे की हे म्हणजे जितूला सुद्धा अवधूतने सांगितलंच की खूप उशीर झालाय आणि त्याच्याबद्दलचा निर्णय अजून होत नाहीये. नाही, पण निर्णय घ्या की नंतर तुम्ही. नाही, पण आता ऑडिशन नाही घेता येणार किंवा हे झालंय सगळं. म्हणजे आता अवधूत सर मला माझा एक कडवा आहे का किंवा अर्ध नुसतं ध्रुपद आहे का किंवा एक ओळ किंवा एक शब्द आहे का फक्त, किंवा नुसता सूर बघा कसा मी लावतो. अभिजित, एवढा तू आग्रह करतोय त्याला गायचा तर चान्स दे, नंतर मग बघू. मी काय, तुम्ही दोघांनी सांगायचं आहे. हात बंद नाही, ऑडिशन देऊ दे त्याला ना. पण एक शब्द वगैरे चालणार नाही, गायचं तर व्यवस्थित गा मग. हा, म्हणजे मी प्रयत्न करतो बघा. म्हणजे त्याला परवानगी आहे म्हणजे ऑडिशन येऊ ये प्लीज. मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं, मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको आशिकी आ गई. मैं शायर तो नहीं. प्यार का नाम मैंने सुना था मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर. प्यार का नाम मैंने सुना था मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर. मैं तो उलझा रहा उलझनों की तरह, दोस्तों में रहा दुश्मनों की तरह. मैं दुश्मन तो नहीं, मैं दुश्मन तो नहीं
मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको दोस्ती आ गई। मैं शायर तो नहीं सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता। सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता। जब से तुझसे मोहब्बत मैं करने लगा तब से जैसे इबादत मैं करने लगा। मैं काफिर तो नहीं मैं काफिर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको बंदगी आ गई। मैं शायर तो नहीं। मित्रा क्या बात आहे. सुमडीत येऊन वन्स मोरही मिळवलंस तू. पण आधी परीक्षकांना विचारूयात कारण मुळात या मंचावर तुला ठेवायचं की नाही तेच ते सांगत नाहीयेत. अवधूत कसं वाटलं? ओरिजिनल पेक्षा बेटर गायलास. नाही व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. वंदनाताई तुम्हाला आवडलं? हा म्हणजे गाण्याच्या निवडीतच त्यांनी जिंकलं. तू फारच छान गायलास रे. आणि मुख्य म्हणजे तुझ्या आवाजाला एक छान झार आहे अशी. धार नाही म्हणणार पण झार म्हणतात ती. खूप खूप छान गायलास तू. मुख्य म्हणजे तुझ्या आत्ताच्या आवाजावरनं किंवा गाण्यावरनं हे अजिबात इमॅजिन करता येत नाहीये की इतर कोणती कोणती गाणी तू कशी कशी गाशील. काहीच थांग पत्ता लागत नाही. नाही त्यामुळे आजच्या निवडीला सलाम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे गाणं मी अशासाठी निवडलं होतं की 11वीत असताना जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये आमच्या जे स्पर्धा झाली होती गाण्यांची तेव्हा मला त्यातल्या त्यात जे आम्ही सगळे गायक स्पर्धक होतो तेव्हा मला पहिला क्रमांक मिळाला होता. तर मला तो लकी वाटला म्हणून मी आज इकडे हे गाणं निवडण्याचं मागतो. पॅडी पण हे गाणं जसं तुला त्या स्पर्धेत लकी ठरलं तसंच या मंचासाठी सुद्धा लकी ठरावं. तुझ्या आणि जितूच्या या मंचावर राहायचंय की नाही याचा फैसला आपले परीक्षक पुढच्या आठवड्यात देतील. पण आजच्या या एपिसोडची सांगता तुझ्या याच गाण्याच्या वन्स मोरनं व्हावी अशी तुला एक रिक्वेस्ट करतो. आणि जसं आपण या दोन्ही भागांमध्ये पाहत आलेलो आहोत की स्वर आणि रंग यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे आनंदाची उधळण. गेले 2 दिवस कालचा आणि आजचा आपण आनंदाची उधळण केली आणि आपले हे सण आपल्याला आनंदाचे असे अनेक क्षण देऊन जातात. असेच आनंदाचे क्षण आयडिया सारेगमपच्या या मंचावर तुम्हाला नेहमीच सापडतील. याच नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. बुधवार आणि गुरुवार पुढच्या आठवड्यामध्ये रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता। सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता। जब से तुझसे मोहब्बत मैं करने लगा तब से जैसे इबादत मैं करने लगा। मैं काफिर तो नहीं मैं काफिर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको बंदगी आ गई। मैं शायर तो नहीं। कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी कन्हैया संग होरी चलो सखी खेले कन्हैया संग होरी कन्हैया संग। हा आहे आयडिया आजचा आवाज.